नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन, मणिपाल हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. आता स्पाइन म्हटलं म्हणजे आपला पाठीचा कणा. हा पाठीचा कणा जो आहे तो आपल्या शरीराचा आधारस्तंभ आहे आणि स्पाइन हा 33 मणक्यांनी बनलेला आहे. प्रत्येक 2 मणक्यांमध्ये एक डिस्क असते, ज्याला आपण कुशन, चकती किंवा गादी असं म्हणतो. इट इज लाइक अ शॉक ॲब्सॉर्बर. सो जेव्हाही आपण कोणतेही कामं करतो, बसतो, पुढे वागतो किंवा कोणतेही जे कामांमध्ये मेनली जो शरीराला सपोर्ट द्यायचा आहे, त्याचं काम हा आपला पाठीचा कणा करत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठीच्या कणाच्या मध्यभागून आपली मज्जारज्जू जात असते आणि मज्जारज्जू ही ब्रेन पासनं कंटिन्युएशन मध्ये असते. सो जेही आपण फंक्शन्स करतो, आपण हातांचं, पायांचे किंवा जी श्वसन क्रिया आहे आपली, तर हे सर्व गोष्टींवरती हा मज्जारज्जूकडनं कंट्रोल होत असतो. तर प्रत्येक लेवलला 2 मणक्यांमधनं एक नस बाहेर पडत असते. मानेच्या भागातल्या ज्या नस आहेत त्या आपल्या हातात जातात. पाठीच्या भागातल्या आपल्या बरगड्यांना येतात आणि कमरेतल्या ज्या नस असतात त्या आपल्या पायांमध्ये जात असतात. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये जसं आपल्याला बैठे जॉब आहे, खूप जास्त ट्रॅव्हलिंग करावं लागतंय, बऱ्याचदा व्हिटॅमिन डेफिशियन्सीज पेशंट्सला बघायला मिळतात. तर या सर्व गोष्टींमुळे आपल्या 2 मणक्यांमधली जी चकती आहे ती हळू झीज होते तिची. बऱ्याचदा ती चकती सरकते, आपली नस दाबली जाते आणि ज्याच्यामुळे आपल्याला हातात किंवा पायात मुंग्या येणं, जडपणा वाटणं, हे सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात. आजचे जेही आय-टीमध्ये प्रोफेशनल्स आहेत किंवा ज्यांना कॉम्प्युटर जॉब आहे, त्यांना आम्ही नेहमी सजेस्ट करतो, की तुम्ही कसं बसलं पाहिजे. तुम्ही एव्हरी 30-40 मिनिटाला त्यांनी ब्रेक्स घेतले पाहिजे. हायड्रेशन चांगलं ठेवा. सूप, ज्यूस, वॉटर इंटेक व्यवस्थित राहायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपले मसल्स स्पाझम होत नाहीत. आणि रेग्युलर थोडं तरी सकाळच्या वेळी आपलं वॉकिंग आणि बेसिक नेक आणि बॅक एक्सरसाइज जर केल्या, तर आपल्याला मणक्यांची झीज होणं किंवा डिस्क डिजनरेशन, स्लिप डिस्क, सयाटिका ह्या गोष्टींपासून आपण वाचवू शकतो. थँक यू.